नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रसाद मॅथ्स अकॅडमीवर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर फ्रेंड्स, लास्ट लेक्चर पर्यंत आपण क्वाड्रिलॅटरलचे तीन टाइप त्यांच्या प्रॉपर्टीज आपण समजून घेतले होते. ठीक आहे फ्रेंड्स, आणि त्याच्यावर बेस असलेले काही एक्झाम्पल घेतले होते. ओके, तर आता आपण काय करणार फ्रेंड्स, या लेक्चरला प्रॅक्टिस सेट नंबर 8.3 घेणार आहे. ठीक आहे ना. मग फर्स्ट एक्झाम्पल काय, मेजर ऑफ अपोजिट अँगल ऑफ पॅरललोग्राम आर 3x - 2 डिग्री and 50 minus x degree. Find the measure of each angle. आता बघा या ठिकाणी आपल्याला ना पॅरलोग्राम ड्रॉ करावा लागेल है ना. आता सगळ्यात आपण काय करणार, या ठिकाणी आन्सर मध्ये लिहितो मी, लेट क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज पॅरलोग्राम. ओके, आता मी काय करतो, एबीसीडी पॅरलोग्राम ड्रॉ करतो. ओके, सो हा पॅरलोग्राम. आता पॅरलोग्राम कसे असतात, ज्याचे अपोजिट साइड हे कॉन्ग्रुएंट असतात है ना. अपोजिट साइड कॉन्ग्रुएंट आहे किंवा त्यांची लेंथ सेम आहे, दॅट इज कॉल्ड पॅरलोग्राम. ओके, ए बी सी डी नाव दिलेलं है ना. तर बघा फ्रेंड्स, काय होतो, मेजर ऑफ अपोजिट अँगल ऑफ पॅरलोग्राम इज 3x - 2 डिग्री and 50 minus x डिग्री. अपोजिट साइड, अपोजिट अँगल पॅरलोग्राम मध्ये अपोजिट अँगलचा मेजरमेंट हे आहे. आता बघा, सपोज मी ए हा अँगल कन्सिडर केला. ओके, ए हा अँगलचा अपोजिट अँगल कुठला आहे, सी हा अँगल आहे ना. मग मला कसं लिहिता येईल, ए हा अँगल आपण काय कन्सिडर करणार, 3x - 2. ठीक आहे, ए हा अँगल असेल 3x - 2 डिग्री आणि समोरचा अपोजिट अँगल कुठला आहे त्याचा, सी. मग सी अँगल काय येणार, 50 - x येणार ना, 50 - x. ठीक आहे, ए च्या अपोजिट अँगल सी, हे दोघं अँगल आपण अपोजिट अँगल घेतले. आता बघा फ्रेंड्स, आपल्याला माहिती आहे की पॅरलोग्राम मध्ये ना अपोजिट अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात. कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे ज्या दोघं अँगलच्या मेजरमेंट सेम असेल. ओके, मग मी काय लिहिणार या ठिकाणी, मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल सी. ठीक आहे ना, दोघी अपोजिट अँगल आहे. रिझन काय देणार, अपोजिट अँगल इन कॉन्ग्रुएंट, अपोजिट अँगल इज कॉन्ग्रुएंट इन पॅरलेलोग्राम. हे त्याचा रिझन असेल. ठीक आहे, दॅट्स वाय वी कॅन से दॅट मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल सी, बिकॉज both are opposite angle and we know that opposite angle in parallelogram is congruent. Okay, so measure of angle A, measure of angle A आपण काय घेतला आहे, 3x - 2 डिग्री. मेजर ऑफ अँगल C, मेजर ऑफ अँगल C काय घेतला आहे, 50 - x है ना. आता 3x - 2 ब्रॅकेट, सॉरी 3x - 2 डिग्री. आणि आता काय करणार आपण, x ची टर्म आहे ना, आधी मी डिग्री हे असं लिहून टाकतो, 50 - x. ओके, x ची टर्म इकडे आणि ही नंबरवाली टर्म तिकडे. 3x इकडे -x इकडे जाताना +x होऊन जाईल. ओके, 50 -2 इकडे जाताना +2 होऊन जाईल. ओके, 3x + x 4x, 50 + 2 52. ओके, सो x इज इक्वल टू 52 अपॉन 4. ठीक आहे ना, 4 इकडे जाईल, मल्टिप्लिकेशन इकडे जाताना डिव्हिजन होऊन जाईल. सो x इज इक्वल टू 5352. ओके, सो x काय आला, 13. ठीक आहे, आता आपण काय करणार फ्रेंड्स, x इज इक्वल टू आपल्याला 30 भेटून गेला ना. आता आपण काय करणार, मेजर ऑफ अँगल ए काढणार. ओके, मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू किती येतो, 3x - 2 डिग्री. ओके, आता या ठिकाणी आपण काय करणार, x ची व्हॅल्यू 13 पुट करणार. यस, 3
इज इक्वल टू एक्स म्हणजे 13 मायनस 2. ओके, 13 2 26, 26 मधून 39 39 मधून 2 गेला 37. ओके, सो मेजर ऑफ अँगल काय आला 37 आला. आता आपण काय करणार, मेजर ऑफ अँगल बी काढणार. ओके, मेजर ऑफ अँगल बी काय 50 मायनस एक्स, 50 मायनस एक्स है ना. आता या ठिकाणी काय करणार, एक्स ची व्हॅल्यू आपण 13 पुट करून टाकू. 50 मायनस एक्स ब्रॅकेट क्यूब. आता 50 मधून 13 गेले किती असतात 37 असतात ना. बघा फ्रेंड्स, मग आता मेजर ऑफ अँगल ए 37 आला, मेजर ऑफ अँगल बी पण 37 आला. ठीक आहे, आणि हे दोघं ऑपोजिट अँगल आहे. ठीक आहे, आणि अपोजिट अँगल आणि पॅरलॉग्राम मध्ये अपोजिट अँगल एक कॉन्ग्रुएंट असतात. बघा दोघं अपोजिट अँगलचे मेजरमेंट काय आला 37 आला. ओके, आता आपण काय करणार, मेजर ऑफ अँगल डी आणि बी करणार. ओके, आधी मी काय करतो फ्रेंड्स, मेजर ऑफ अँगल डी करतो. ठीक आहे, हा जो अँगल आहे ना, हा अँगल आपण काढू शकतो. बघा फ्रेंड्स, आपण सेकंड चॅप्टर मध्ये शिकलो होतो पॅरलल लाईन ट्रान्सव्हर्सल. यामध्ये काय शिकलो होतो, जेव्हा दोन पॅरलल लाईन मध्ये एक ट्रान्सव्हर्सल जात असेल तर त्यावेळेस दोन इंटरनल अँगल तयार होतात, आणि ते दोघं इंटरनल अँगल एक सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी असतात म्हणजे काय, की त्या दोघं इंटरनल अँगलची मेजरमेंटची सम ही 180 डिग्री असते. ठीक आहे ना. मग बघा या ठिकाणी ना दोघं पॅरलल लाईन आहे आणि त्याच्यामध्ये एक ट्रान्सव्हर्सल जाते, म्हणजे ही एवढी ना, याला आपण ट्रान्सव्हर्सल कन्सिडर करू शकतो. ठीक आहे ना, आणि याच्यामुळे ना हे मध्ये दोन इंटरनल अँगल तयार होतात. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे की इंटेरियर अँगल ची सम म्हणजे दोन इंटरनल अँगलची सम ही 180 डिग्री असते. म्हणजे ते दोघं इंटरनल अँगल सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी असतात म्हणजे काय, ते दोघं इंटरनल अँगलची सम ही 180 डिग्री असते. ओके, सो आपण या ठिकाणी काय लिहू शकतो, मेजर ऑफ अँगल ए, मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री लिहू शकतो ना, लिहू शकतो. रिझन काय देणार, इंटेरियर अँगल आर सप्लिमेंटरी है ना, हे आपण रिझन देऊ शकतो. इंटेरियर अँगल आर सप्लिमेंटरी हे रिझन देणार. आता बघा फ्रेंड्स, मेजर ऑफ अँगल ए काय मिळाला आहे 37 आहे ना. यस 37 आहे, आणि मेजर ऑफ अँगल डी आपल्याला काढता येईल मग, इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, मेजर ऑफ अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 37. ओके, सो मेजर ऑफ अँगल डी 180 मधून 37 गेला किती येतो तो 143. ओके, म्हणजे हा जो डी अँगल असेल मेजर ऑफ अँगल डी तो किती असेल 143 डिग्रीचा असेल. ओके, आता बघा फ्रेंड्स, पॅरलॉग्राम मध्ये डी हा अँगलचा ऑपोजिट अँगल कुठला आहे बी. ठीक आहे ना, ऑपोजिट अँगल बी. सो आपल्याला काय लिहिता येईल हियर, मेजर ऑफ अँगल डी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल बी है ना, बी इज इक्वल टू 143. ठीक आहे, मेजर ऑफ अँगल डी जेवढा असेल तेवढा मेजर ऑफ अँगल बी असेल. ठीक आहे, सेम असतील. रिझन काय देणार, बिकॉज बोथ आर अपोजिट अँगल्स. ठीक आहे, दोघं हे अपोजिट अँगल असतील. आणि आपल्याला माहिती आहे की पॅरलॉग्राम मध्ये जे अपोजिट अँगल असतात ते कॉन्ग्रुएंट असतात. कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे दोघांचं मेजरमेंट हे एक्झॅक्टली सेम असेल. सो हा आपण किती असेल 143 डिग्रीचा असेल. ओके, सो आपल्याला काय आन्सर येणार इथं काय लिहिणार मग आपण आन्सर मध्ये, ए इज इक्वल टू 37 मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 37 डिग्री, and measure of angle D is equal to measure of angle G is equal to 143 degree. Okay, हे याचं आन्सर असेल. खाली लिहून घ्या, मेजर ऑफ each angle in parallelogram is R 37 37 143 143 तुम्ही असं लिहू शकता. ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. सेकंड क्वेश्चन, referring the adjacent figure of the parallelogram
राईट द आन्सर ऑफ क्वेश्चन गिवन बिलो. आता बघा फ्रेंड, या ठिकाणी एक पॅरालोग्राम दिलेला आहे, त्याच्यावर आपल्याला काही क्वेश्चन विचारले, त्याच्यावर आपल्याला आन्सर द्यायचे. ठीक आहे ना. बघा मग फर्स्ट काय म्हणतो, इफ लेंथ ऑफ WZ इज 4.5 सेंटीमीटर. तर बघा या पॅरालोग्राम मध्ये WZ कुठे आहे, WZ आहे ना, ही साइड WZ आहे. तर आणि WZ ची लेंथ किती दिली आहे, 4.5 सेंटीमीटर दिली आहे. तर आपल्याला XY काढायचं आहे. ठीक आहे ना. WZ काय दिली आहे, 4.5 सेंटीमीटर. ओके, त्याच्यावर आपल्याला XY काढायचं आहे. मग XY काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल फ्रेंड्स, बघा या पॅरालोग्राम मध्ये WZ ची अपोजिट साइड काय आहे, XY. WZ ची अपोजिट साइड काय, अपोजिट साइड म्हणजे समोरची XY. आणि आपल्याला माहिती आहे की पॅरालेलोग्राम मध्ये अपोजिट साइड हे कॉन्ग्रुएंट असतात. कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे काय, त्या दोघं अपोजिट साइडची लेंथ ही सेम असते. ठीक आहे ना. आता बघा मी काय लिहित होतो, फर्स्ट लेंथ ऑफ WZ इज इक्वल टू लेंथ ऑफ XY. ठीक आहे ना. लेंथ ऑफ WZ इज इक्वल टू लेंथ ऑफ XY. रिझन काय देणार, रिझन काय असेल, अपोजिट sides in parallelogram is congruent. ठीक आहे ना, is congruent. ठीक आहे. मग काय आहे बघा, WZ काय आहे 4.5 आहे आणि WZ आणि XY सेम आहे. ठीक आहे, कारण की कॉन्ग्रुएंट आहे साइड दोघं. सो लेंथ ऑफ XY इज इक्वल टू किती, ती सुद्धा 4.5 सेंटीमीटर असणार. ठीक आहे ना. WZ 4.5 सेंटीमीटर असेल तर XY सुद्धा 4.5 सेंटीमीटर असणार. ठीक आहे ना. आता आपण नेक्स्ट बघू. नेक्स्ट काय, इफ द लेंथ ऑफ YZ 8.2 सेंटीमीटर देन लेंथ ऑफ XW इज इक्वल टू डॅश डॅश. ठीक आहे, मग किती असणार बघा फ्रेंड्स. YZ कुठे आहे पॅरालोग्राम मध्ये, ही साइड YZ आहे ना, त्या YZ ची लेंथ किती आहे, 8.2 सेंटीमीटर आहे है ना, 8.2 सेंटीमीटर. आता YZ ची अपोजिट साइड जी की आपली XW आहे. ठीक आहे, बघा XW ही YZ ची अपोजिट साइड आहे आणि आपल्याला माहिती आहे की पॅरालोग्राम मध्ये अपोजिट साइड हे कॉन्ग्रुएंट असतात. ठीक आहे ना. सो YZ ची जेवढी लेंथ असेल तेवढीच लेंथ WX ची असणार आहे. ओके, मग काय लिहिणार सेकंड मध्ये, लेंथ ऑफ YZ इज इक्वल टू लेंथ ऑफ XW है ना. YZ इज इक्वल टू XW असेल. रिझन काय, तेच अपोजिट साइड इज आर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे, रिझन पण तेच देणार. ओके, आता बघा YZ काय 8.2, XW पण काय ना 8.2 देणार. ओके, सो XW also 8.2 सेंटीमीटर. ओके, आता थर्ड XW कुठे आहे, XW ची लेंथ घेऊया आपण 8.2 सेंटीमीटर आहे ना. आता बघा फ्रेंड्स, थर्ड काय विचारतोय, इफ लेंथ ऑफ OX 2.5 सेंटीमीटर. आता OX कुठे या ठिकाणी, OX बघा हा एवढा OX आहे ना, याची लेंथ दिली त्यांनी. ही जी OX आहे, OX 2.5 सेंटीमीटर असेल, इथून तेथपर्यंत ही 2.5 सेंटीमीटर आहे. त्याच्यावर आपल्याला काय काढायला सांगितलंय, OZ काय सांगितलंय, OZ म्हणजे एवढा पार्ट त्याने काढायला सांगितलंय, OZ. ओके, मग आता काय करणार आपण, काय लिहिणार मी आता खाली बघा, लेंथ ऑफ OX इज इक्वल टू लेंथ ऑफ OZ. ठीक आहे, या दोघांची लेंथ सेम असेल. सेम असेल का सेम असेल बघा फ्रेंड्स, XZ या डायगोनलला आहे ना, WY हा डायगोनल बायसेक्ट करतोय. बायसेक्ट करतो म्हणजे दोन इक्वल तुकड्यामध्ये डिवाइड करतोय. ठीक आहे ना. म्हणजे हा जर अडीच असेल तर हा पण अडीच असेल, कारण की XZ या डायगोनलला WY या डायगोनलने दोन बायसेक्ट केले, दोन इक्वल तुकड्यामध्ये तो डिवाइड केले. ओके, त्याच्यामुळे ही साइड जेवढी असेल ना तेवढी साइड ही असेल, जेवढा OX असेल तेवढा OZ असेल. ओके, सो लेंथ ऑफ OX इज इक्वल टू लेंथ ऑफ OZ असेल. रिझन काय देणार, डायगोनल्स
डायगोनल रिजन काय देणार आपण, ठीक आहे. मग रिझन काय देणार आपण, डायगोनल्स ऑफ पॅरेललोग्राम इज बायसेक्ट इच अदर, बायसेक्ट इच अदर, ठीक आहे ना. आता OX OZ दोन इक्वल पार्टने डिवाइड झाला आणि जे OX जर 2.5 असेल तो OZ बी किती असेल, लेंथ ऑफ OZ, लेंथ ऑफ OZ बी आपला असेल किती, तो 2.5 सेंटीमीटर. ओके. आता आपण फोर्थ बघू फ्रेंड्स. ओके, फोर्थ काय मग, इफ लेंथ ऑफ WO इज इक्वल टू 3.3 सेंटीमीटर देन लेंथ ऑफ WY. आता बघा फ्रेंड्स, WO कुठे, हा आहे ना, एवढा WO आहे, त्याची लेंथ काय आहे, 3.3 सेंटीमीटर आहे. ओके, बघा हा वाला आहे ना, हा WO, हा आपला WO असेल, त्याची लेंथ काय दिली त्याने, WO ची लेंथ 3.3 सेंटीमीटर ना, 3.3 सेंटीमीटर असेल. आणि लेंथ ऑफ WY, त्याच्यावर WY काढायचा आहे. ओके, WO हा 3.3 सेंटीमीटर आहे, तर आपल्याला एवढा जो आहे ना हा फुल तो WY असेल. आता बघा फ्रेंड्स, WY हा डायगोनलला XZ या डायगोनलने बायसेक्ट केले, ठीक आहे ना. WY या डायगोनलला XZ या डायगोनलने बायसेक्ट केले. बायसेक्ट केले म्हणजे काय काय केलंय, WY हा जो डायगोनल आहे तो WO आणि OY या दोन इक्वल तुकड्यावर डिवाइड झालाय, ठीक आहे ना. सो बघा, सो हा जो WO असेल ना तो या पूर्ण WY चा अर्धा असेल. परत एकदा सांगतो, हा पूर्ण जो WY आहे ना, WY तो या WO चा दुप्पट असेल, किंवा आपल्या असं पण म्हणता येईल, हा जो WO आहे ना, एवढा WO तो या WY चा निम्मे असेल. ओके, सो आपल्याला काय लिहिता येईल, हियर WO is equal to half of length of WY, ठीक आहे ना. एवढा बघा, हा WO हा WY चा अर्धा आहे. ओके, WO ची लेंथ काय आहे, 3.3 सेंटीमीटर आहे ना, 1/2 WY. ओके, आता बघा 3.3 into 2, हा 2 डिवाइड इकडे जाताना मल्टिप्लाय ला होईल. ओके, इज इक्वल टू लेंथ ऑफ WY. ओके, मग या ठिकाणी काय येणार आन्सर, आन्सर लिहून घ्या, इथंच लिहून घ्या, लेंथ ऑफ WY इज 3.3 into 2 म्हणजे 6.6. ओके, मग WY ची लेंथ काय येईल, पूर्ण WY ची लेंथ, हा जो पूर्ण WY फ्रेंड्स त्याची लेंथ काय येईल, 6.6 सेंटीमीटर असेल. ओके, आता आपण WO पण काढून घेतला. आता आपण नेक्स्ट बघणार आहे. बघा फ्रेंड्स, आता हे एक्झाम्पल सोडायला आपल्याला तर काही जागा नाहीये. आता आपण काय करणार, याला रफ करून टाकू आणि त्याच्यानंतर हे एक्झाम्पल सोडवणार. ओके, तर बघा फ्रेंड्स, तोपर्यंत तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आता बघा फ्रेंड्स, फिफ्थ काय दिले त्यांनी, इफ मेजर ऑफ अँगल WZY इज 120 डिग्री. आता WZY हा 120 डिग्री गेलाय. आता बघा WZY कुठला आहे, हा आहे ना, हा जो अँगल आहे तो आपला WZY असेल. त्याची मेजरमेंट किती दिली आहे, 120 दिली ना, त्याची मेजरमेंट असेल 120 डिग्री असेल. ओके, देन मेजर ऑफ अँगल WXY अँड मेजर ऑफ अँगल XWZ, हे दोन अँगल आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके, मग बघा फ्रेंड्स, आता आपण काय करणार, WZY हा किती आहे, 120. आता WXY बघा, WXY कुठे आहे, हा WXY ना, हा WXY. आता बघा फ्रेंड्स, WZY च्या अपोजिट अँगल कुठला आहे, WXY ना, WZY च्या अपोजिट WXY. आणि आपल्याला माहिती आहे की पॅरललोग्राम मध्ये अपोजिट अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात. अपोजिट अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे दोघं अपोजिट अँगलची मेजरमेंट एक्झॅक्टली सेम असेल, ठीक आहे ना. हा जर 120 असेल तर त्याच्या अपोजिट अँगल हा WXY तो पण 120 असेल, ठीक आहे ना. मग काय लिहिणार आपण इथं, फिफ्थ लिहा,
मेजर ऑफ अँगल WZY इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल WXY है ना, WXY. रिझन काय देणार, रिझन देणार अपोजिट अँगल इज आर लिया, आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल ही कॉन्ग्रुएंट असते है ना. आता नेक्स्ट काय ना मग WYZ किती, WZY किती आहे 120 आहे ना, आणि WZY आणि WXY बरोबर आहे. सो मेजर ऑफ WXY इज इक्वल टू 120 डिग्री. ओके, सो WXY जो पण असेल ना तो सुद्धा आपला 120 डिग्रीचा असेल. ओके, आता बघा फ्रेंड्स, आता आपल्याला काय करायला लावलं त्याने सेकंड मध्ये, मेजर ऑफ अँगल XWZ. आता XWZ कुठे, हा XWZ. ओके, XWZ म्हणजे हा जो अँगल आहे ना, अँगल त्यांनी काढायला आपल्याला सांगितलंय. ओके, कसा करणार तो बघा फ्रेंड्स. सेकंड चॅप्टर जे होतं आपलं पॅरलल लाईन ट्रान्सव्हर्सल, त्यामध्ये तुम्ही शिकले होते, काय शिकले होते, जेव्हा दोन पॅरलल लाईन असतील आणि त्याच्यामध्ये ट्रान्सव्हर्सल जात असेल, बघा हे अशी दोन पॅरलल लाईन असतील ना, त्याच्यामध्ये जर ट्रान्सव्हर्सल जात असेल तर या ठिकाणी यामध्ये हे इंटेरियर अँगल तयार होतात आणि ते इंटेरियर अँगल हे सप्लिमेंटरी असतात. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं. बघा फ्रेंड्स, या ठिकाणी ना हा जो अँगल आहे WXY आणि ZWX हे दोन अँगल आहे ना, हे सप्लिमेंटरी असतील. ठीक आहे ना, बघा हे इंटेरियर अँगल दोघं. आता या ही WX आपण ट्रान्सव्हर्सल मानू शकतो आणि हे दोघं पॅरलल लाईन आहेत. ओके, म्हणजे हे दोघं अँगल ना ते इंटेरियर अँगल असतील. आणि आपल्याला माहिती आहे दोन पॅरलल लाईन एक ट्रान्सव्हर्सल जात असतील तर त्यामध्ये दोन इंटेरियर जे अँगल तयार होतात ते दोघं इंटेरियर अँगल एक सप्लिमेंटरी असतात. म्हणजे सप्लिमेंटरी असतात म्हणजे काय असतं, ते दोघं इंटेरियर अँगलची बेरीज, अँगलची सम ही 180 डिग्री असते. ओके, त्याच्यावर आपण आपल्याला काय लिहिलंय, मग काय लिहू शकतो आपण, मेजर ऑफ अँगल WXY प्लस मेजर ऑफ अँगल XWZ इज इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे ना, या दोघं अँगलचं मेजरमेंटची सम ही 180 डिग्री असेल असं. ठीक आहे, असं का, रिझन काय देणार, मग रिझन काय देणार आपण, इंटेरियर अँगल. ठीक आहे, बोथ आर इंटेरियर अँगल लिहा आधी, बोथ आर इंटेरियर अँगल विच आर सप्लिमेंटरी. ठीक आहे, विच आर सप्लिमेंटरी असतात म्हणजे दोघं अँगलची बेरीज ही 180 डिग्री असेल है ना. सो WXY मेजरमेंट किती, 120 आहे ना, 120 असेल प्लस मेजर ऑफ अँगल XWZ हा आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे ना, याचे मेजरमेंट आपल्याला नाही माहिती. सो मेजर ऑफ अँगल XWZ इज इक्वल टू 180 डिग्री. हा प्लसचा 120 तिकडे जाताना मायनसला होऊन जाणार. ओके, 180 मधून 120 गेले 60. सो आपल्याला मेजर ऑफ अँगल XWZ किती मिळणार, 60 डिग्रीचा मिळणार. ओके, तर हे आपले आन्सर असते फ्रेंड्स. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. तर बघा फ्रेंड्स, थर्ड क्वेश्चन काय, कन्स्ट्रक्ट द पॅरालोग्राम ABCD सच दॅट लेंथ ऑफ BC 7 सेंटीमीटर, लेंथ मेजर ऑफ अँगल ABC 40 डिग्री अँड लेंथ ऑफ AB इज 3 सेंटीमीटर. आता बघा फ्रेंड्स, त्यांनी आपल्याला पॅरालोग्राम कन्स्ट्रक्ट करायला सांगितलंय. ओके, मग आता याची रफ फिगर कशी ना, रफ फिगर काढूया आपण आधी. रफ फिगर बघा फ्रेंड्स, मोठी साईड कुठली आहे 7 सेंटीमीटर, तिला आपण बेस घेऊन टाकू. ओके, सो रफ फिगर मध्ये कसं येणार, ही 7 सेंटीमीटरची येणार, ती कुठली आहे BC आणि बी अँगल किती सांगितलं त्यांनी, ABC म्हणजे ABC म्हणजे बी अँगल असतो जो मिडलला असतो तो अँगल असतो. या ठिकाणी असा 40 डिग्रीचा येतो आणि समोरची साईड पण 7 सेंटीमीटर असेल. ओके, आता अपोजिट साईड ही कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे दोघांची लेंथ सेम असेल आणि या ठिकाणी पण एक अशा टाईपचा पॅरालोग्राम बनवून देतो. इथे ABCD असा येईल तो. ओके, ही 7 असेल तर ही पण 7 असेल. ही किती दिली AB 3 आहे ना, तर ही त्याच्या अपोजिट साईड DC ही पण 3 असेल.
ओके, अशा टाईपचा पॅराग्राफ आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा आहे, है ना. आता बघा फ्रेंड्स, आता आपण कन्स्ट्रक्शन करूया. आधी काय करणार आपण, बेस घेणार. बेस किती घेतला आपण, 7 सेंटीमीटर. ओके, मग मी काय करणार, 7 सेंटीमीटर आपण डिस्टन्स घेऊन टाकू स्केलवर या ठिकाणी. 7 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलं. ओके, काय त्याला नाव काय, बीसी. ओके, बीसी आपण 7 सेंटीमीटर घेतला ना, तो 7 सेंटीमीटर असेल. आता बघा फ्रेंड्स, आता आपण बी हा अँगल करणार. ओके, बी हा अँगल आपण प्रोटेक्टरचा यूज करून करणार. ओके, किती, तो 40 डिग्री ना. मग काय करणार, या प्रोटेक्टरचा एकदम मिडल पॉइंट आहे ना, तो बी वर ठेवणार आणि हा जो आहे तो याला याच्याशी लगत असं ना, करस्पॉन्डिंग. किती सांगितलंय, 40 ना. येस, हा 40. 0 10 30 10 20 30 40. ओके, आता ह्या पॉइंट पासून जाणारा हे बी आणि हा जो पॉइंट आहे एक लाईन करणार. ओके, हा जो पॉइंट आहे, हा म्हणजे हा जो अँगल आहे ना या ठिकाणी, तो 40 डिग्रीचा असेल. ओके, तो बी आय अँगल असेल. आता बघा फ्रेंड्स, ए बी चे डिस्टन्स काय आहे, 3 सेंटीमीटर सांगितलंय. आता आपण काय करणार, स्केल मध्ये 3 सेंटीमीटर डिस्टन्स घेणार. ओके, 3 सेंटीमीटर एवढा येतो. आता काय करणार आपण, कंपास यूज करणार. ओके, तर आता आपण काय करणार फ्रेंड्स, कंपास यूज करणार. कंपास मध्ये काय करणार, एवढं डिस्टन्स घेतलं. किती ते 3 सेंटीमीटर आहे ना. यस, 3 सेंटीमीटर. आता 3 सेंटीमीटर आपल्याला कोणती साईड पाहिजे, ए बी साईड पाहिजे ना. मग आपण काय करणार, कंपासचं टोक बी वर ठेवणार. ओके, आणि या लाईनवर असा एक आर्क कट करणार. ओके, आर्क कट झाला. आता हा जो पॉइंट आहे फ्रेंड्स, हा पॉइंट आर्क ज्या ठिकाणी कट होतोय ना लाईनवर, तो पॉइंट आपला काय असेल, बी असेल. ओके, बी असेल. आणि ए आणि बी चे डिस्टन्स किती असेल मग, 3 सेंटीमीटर. ओके, कारण की आपण काय केलंय, 3 सेंटीमीटरचा आर्क असं मारलाय ना, 3 सेंटीमीटरचा कंपास मध्ये 3 सेंटीमीटर डिस्टन्स असा एक आर्क कट केलाय. ओके, म्हणजे एवढे डिस्टन्स आहे, 3 सेंटीमीटर असेल. आता नेक्स्ट आपण काय करणार, फ्रेंड्स, आर्क मध्ये ना 7 सेंटीमीटर डिस्टन्स घेणार. 7 सेंटीमीटर डिस्टन्स का घेणार, कारण की बघा हे 7 सेंटीमीटर ना, आता या ठिकाणी आपण जो साईड काढणार ती पण 7 सेंटीमीटर यायला पाहिजे, कारण की तरच तो पॅरलोग्राम होणार. कारण की पॅरलोग्राम मध्ये जे अपोजिट साईड ना, त्यांचा मेजरमेंट बिलकुल सेम असतो. ओके, आता काय करणार, 7 सेंटीमीटर डिस्टन्स घेणार. ओके, 7 सेंटीमीटर डिस्टन्स आपण कुठे घेणार, आता या ठिकाणी घेणार. ओके, यस, 7 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलं. आता काय करणार, बी पासून असा एक 7 सेंटीमीटरचा आर्क कट करणार. ओके, त्यानंतर आपण काय करणार, बघा फ्रेंड्स, इथून ते पर्यंत जी लेंथ ना, ती किती आहे, 7 सेंटीमीटरची. आता बघा, आता आपल्याला डी पॉइंट काढायचा आहे. ठीक आहे, डी पॉइंट पकडण्यासाठी आपल्याला आहे ना, दोघं आर्क, बघा हा एक आर्क आणि अजून एक आर्क आपल्याला कट करावा लागेल. हे दोघं आर्क ज्या पॉइंटला इंटरसेक्ट करतील ना, तोच पॉइंट आपला डी पॉइंट असेल. ओके, मग सीडी किती, बघा AB 3 आहे ना, मग AB च्या अपोजिट काय ना, CD, तो CD पण आपल्याला 3 सेंटीमीटर काढावा लागेल ना. ओके, मग काय करणार आपण, या ठिकाणी ना 3 सेंटीमीटर डिस्टन्स घेणार. यस, ओके, काय करणार मी आता, सी वर कंपास टोक घेणार, आर्क कट करणार. ओके, आणि बघा फ्रेंड्स, या दोघं आर्कने ना या पॉइंटला इंटरसेक्ट करतायत, आणि हा जो पॉइंट असेल तो पॉइंट आपला डी असेल. आणि नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, फक्त ते दोघं लाईन ना जोडून द्यायचे. ओके, याला असा कट करून द्या, असं जोडून घ्यायला. ओके, अँड ठीक आहे. आता बघा फ्रेंड्स, ही जी लेंथ 7 सेंटीमीटर आहे ना, आणि बीडी ही पण 7 सेंटीमीटर असेल, कारण की आपण 7 सेंटीमीटरचा आर्क कट केलाय आणि इकडनं 3 सेंटीमीटर आर्क कट केलाय. सो ही डीसी जे डिस्टन्स आहे ते बी 3 सेंटीमीटर असेल. ओके, तुम्ही त्याच्यानंतर ना हे तुम्ही रफ करू शकता. ठीक आहे, नाही तर याला थोडंसं वाढ करू शकता, असं काय कन्स्ट्रक्शन आहे. ओके, तो हा आपला आहे ना पॅरलोग्राम असेल.
ठीक आहे फ्रेंड्स. तर फ्रेंड्स आजचे लेक्चर आपण या ठिकाणी संपूया. नेक्स्ट लेक्चरला आपण आपल्या प्रॅक्टिस 8.3 चे जे 3 एक्झाम्पल बाकी आहे ते घेणार आहे. ठीक आहे. तर फ्रेंड्स आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबणं विसरू नका, जेणेकरून मी आपल्या चॅनलवर जेव्हा असे नवनवीन व्हिडिओ अपलोड करत राहील त्यानुसार तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. ठीक आहे फ्रेंड्स.